हॅलो गाईज, जय श्री महाकाल. जय श्री महाकाल गाईस. तर आज आहे आपला एपिसोड नंबर 3 आणि आज होणार आहे सुंदरकांड. आता सुंदरकांड कसं होतं, काय होते, तर हे संपूर्ण ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. आणि सध्याच तर मी आलो आहे दळण घ्यायला. चक्कीत दळण घ्यायला. आता दळण घेऊन घरी जाऊया. आता घरी जाऊन मग सुंदरकांडची तयारी करायची आहे. मस्त वंगाली घालतो म्हटलं. तर ब्लॉगमध्ये एंडपर्यंत नक्कीच राहा, कारण की ब्लॉगमध्ये मजा येणार आहे. तर आता जाऊया घरी, बघूया काय होते. तर हां द्या बरं, मग चला टाका बरं. रोहित भाई घे बरं लवकर. तो घरी. तर आपण एवढे गट्टे आणले आहे, त्या हार करणं चालू आहे. मम्मीनं चहा दिला आहे मला. आणि इथं स्वाती मावशी काय निवडत आहे तू? कशाची डाळ आहे ते? बढिया आहे. आणि इथं पूर्ण डाळा निवडणं चालू आहे. डाळ आणलं लागते का दळून? नाही जा लागते थोडंसं गरम. इथे मम्मीने मला 2-3 सामान आणायला पाठवलं आहे. तर आता आणि शेगडी पण आणायची आहे. तर आता आपण जाऊ शेगडी आणायला. चलो. तर सामान वगैरे घेऊन आम्ही आलेलो आहे घरी. आम्ही घरी आलो तर आम्हाला दिसलं की हे मंडपचे स्टॉल्स वगैरे सगळे पडले आहे. आता बहुतेक थोड्या वेळात मंडप पडणार आहे. मंडप दाखवतोच मी. अक्षता कुठं जाता आता आपल्याला? ठीक आहे, कुठंच नाही जाता म्हणते. खूप गरम दिलाय शिवला. अरे यार, चटका लागेपर्यंत. ब्लॉगमध्ये एंडपर्यंत नक्कीच राहा. आले आहे. मंडप बांधणं चालू आहे. थोड्याच वेळात मंडप बांधणार आता. आणि बघूया काय होतं. तर मी इथं आलो होतो अक्षताकडे फोकस दुरुस्त करायला. अक्षता, तुझं याचं नाव काय आहे? काय अक्षता? तू सांग ना. की अक्षताचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोस. काही पण तुम्हाला AC, फ्रीज वगैरे काही पण करायचं असलं तर अक्षता 1 नंबर आहे. आणि अक्षतासोबतच मला भेटला भोलेनाथ, आपला क्यूटचा बेबी. काय म्हणतोस? तू आहे गुजू 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 गुजू. इथं पेंडॉल टाकून झालेलं आहे. आता थोड्याच वेळात सुंदरकांडवाले येतील. बघूया काय आता. तर मॅटिन वगैरे टाकायच्या, मॅटिन टाकून देऊया. आता मी रेडी झालेलो आहे आणि सुंदरकांडवाले पण आलेले आहे. मी बॅक कॅमेरावरून तुम्हाला दाखवतो. इथे सर्व सुंदरकांडवाले आलेले आहे. चालू आहे ना. तर इथे तुम्ही बघू शकता सुंदरकांड चालू झालेलं आहे. हो नारायणी तर इथे तुम्ही बघू शकता सुंदरकांड कशा प्रकारे चालू झालेलं आहे. तर सुंदरकांड एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. एकविरा श्याम परिवारकडे सुंदरकांड आहे. 1 नंबर सुंदरकांड आहे. तर ब्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. शांती झाली होती. तर आपण आता इथं सुंदरकांडवाल्याला चहा देऊया. चला तर मग. ऋषिकेतदा माझ्या सोबत आहे. चलो ऋषिकेतदा, चल गे. चलो.
ब्लॉग मध्ये एंड पर्यंत नक्कीच राहा, का खूप मजा येणार आहे. तो आजा तू पायल है छनकाई, अब तो आजा कृष्ण कलाई, मेरे सांसों में तू है समा, तो आजा नभ दर्शा, ओ सावरा आजा ओ सावरा. मैंने पूरी है कनकाई, तो आजा कृष्ण कलाई, मैंने पूरी है कनकाई, अब तो आजा कृष्ण कलाई, मेरी सांसों में तू है बसा, ओ सावरा आजा नभ दर्शा, ओ सावरा आजा नभ दर्शा. आप सबकी जो भावना है ना, ये मेरे भाई और मेरी बहनें, भोले की शादी है, आज मेरे भोले की शादी है. और शिवशंकर बोला आज के आनंद की कि अभी बहुत समय खुलते गए छुपाने में, जोड़ लगते गए फसाने में, राज खुलते गए छुपाने में, रूठने का सबब तो तुम जानो मेरे प्रभु, हम तो मशरूफ है तुम्हें मनाने में. जोरदार तालियां. अरे बोलो राम, जो नहीं बोलेगा राम उसका यहाँ क्या काम, तो बोलो राम सीताराम. जय सियाराम दादा. तर हे आहे एकविरा श्याम परिवारकडनं, हे सुंदरकांड करतात आणि खूप सुंदर सुंदरकांड करतात. दादा तुमच्या मंडळाबद्दल थोडंसं एक थोडक्यात आम्हाला सांगा. नमस्कार, मी एकविरा श्याम परिवारचा सदस्य, एकविरा सुंदरकांड मंडळाचा सदस्य. आमचे मार्गदर्शक अंबुलदादा तिवरकर यांच्या माध्यमातून एकविरा श्याम सुंदरकांड परिवार आहे. एकविरा श्याम परिवार आहे सतत 25 वर्षापासून सतत हर शनिवारी निःशुल्क सुंदरकांड घरोघरी असतो आणि तसेच एकादशी असो या कोणते शुभ कार्य असो ते श्यामबाबाचे कीर्तन आपण ठेवतो, जेणेकरून आपण निःशुल्क दरबार लावतो, जेणेकरून नवीन श्यामप्रेमी भक्त जुड़ले पाहिजे. निःशुल्क सेवा करते हैं श्याम बाबा की. ये ज़माना पूरे कलयुग का राजा जिसको पूजा जाता है, हर घर में उनके बाबा की पूजा होने वाली है. आने वाले 10 सालों में
हर घर पे निशान होने वाला है बाबा का। उस प्रकार से हम माध्यम से प्रचार करने के लिए, बाबा के प्रेमी बनाने के लिए एक वीरा शाम परिवार की तरफ से हम हर महीने छोटी एकादशी झीरी राम मंदिर में हमारा कीर्तन रहते हैं। और वैसे भाविक भक्तों के पास में जो हमारे को डिमांड आती है, भैया दरबार लगाओ, निःशुल्क हम सेवा करते हैं, कीर्तन निःशुल्क करते हैं, सुंदरकांड निःशुल्क करते हैं। सतत 25 साल से एक वीरा सुंदरकांड परिवार और एक वीरा शाम परिवार सेवा देते आ रहा है, आगे ऐसी सेवा देते रहेगा। जय श्री राम, जय श्री श्याम, जय सियाराम। मी दादाचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच। जय सियाराम, जय सियाराम। जय श्री महाकाल मित्रांनो। तर इथं सुंदरकांड समाप्त झाला आहे आणि शिवरात्रीच्या त्या हार्दिक शुभेच्छा, कारण की शिवरात्र लागलेली आहे। जय श्री महाकाल। तर इथे आपण आपला ब्लॉग एंड करूया। आता महाशिवरात्रीचं उद्या कशा प्लॅन आहे, काय प्लॅन आहे हे आपण उद्या डिस्कस करूया। हे आपले विशालला आहे, हे विशालला आहेत, आपल्याला भेटले ते विशालला। जय सियाराम, जय सियाराम। तर आपला उद्याचा ब्लॉग, आपला हा ब्लॉग येणार आहे। तर ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या। जय श्री राम, जय श्री महाकाल, जय श्री राम।